हॅलो की हल्लीचे कलाकार आणि तुम्ही पूर्वीच्या सिनियर कलाकारांबरोबर पण काम केलंय, तर आत्ताच्या ह्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो की आत्ताचे कलाकार हे अभिनयाच्या दृष्टीने कसे आहेत? म्हणजे हल्ली 30 सेकंदाचे कलाकार खूप आता सिरियलमध्ये यायला लागले. ते क्षेत्र सोपं आहे म्हणून म्हणजे असंच ना, जी वस्तू स्वस्तात मिळते मग त्याचा असं वाटतं की अवॉर्ड फंक्शन बघताना ही लोक कुठंच नसतात. कलाकार असतो, डिरेक्टर असतो, जे प्रसिद्धी चेहरा समोर दिसतो कॅमेऱ्याच्या, ती लोक असतात. कधी कॅमेऱ्याच्या मागची लोक कधी दिसत नाही. असं तुम्हाला वाटतं का की नाही बाबा की इथं तर पाहिजे की कॅमेरामॅनला सिरियलमध्ये पुरस्कार मिळाले पाहिजे, की त्यांच्यासाठी वेगळं नॉमिनेशन पाहिजे तिथं? देव आहे, देव आहे, देव आहे, फक्त तो दिसत नाही फक्त. नमस्कार, सह्या हिरू चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. आज पॉडकास्टला आपण फार वेगळा विषय घेतोय. आज तुम्हाला असलेल्या इथल्या लाईटच्या सेटिंगवरूनच कळालं असेल की आज काहीतरी वेगळं वाटतंय. जेव्हा कधी आपण एखादा पिक्चर किंवा सिरियल बघायला जातो किंवा सिरियल बघत असतो, तेव्हा आपण नेहमी म्हणतो की अरे काय छान दिसतंय रे. म्हणजे एखादा कलाकार काम करत असताना म्हणतो की आपण वा कसला मस्त दिसतो यार. हे जे मस्त दिसणं असतं ना, हे ज्यांच्यामुळे दिसतंय, तर त्यांचा आज आपण इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. म्हणजे ऍक्च्युली इंटरव्ह्यू नाही म्हणतात, त्या विषयाची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. एक चित्रपट आणि सिरियलमध्ये एक भाग असतो DOP, म्हणजे डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी. ह्या विषयाची आपण आज ओळख करून घ्यायची. त्यातले एक मातब्बर आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं नाव आहे गणेश कोकरे. त्यांना इंडस्ट्रीत GK नावाने ओळखतात. त्यांनी जी सुरुवात केली आहे ती हिंदी सिरियल्स पासून केली. म्हणजे बालाजी टेलिफिल्म्स असेल, KBC असेल, किंवा काही फिल्म्स पण त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे ओम शांती ओम फिल्मचे पण ते पार्ट होते. आता ते मराठीत सिरियलमध्ये रात्रीच खेळ चाले, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि पारू सिरियल, सध्याची जी पारू सिरियल जी तुम्हाला सुंदर दिसते, तुम्ही म्हणता, बरेच जण लोक मला भेटतात आणि म्हणतात अरे ती पारू सिरियल बघ किती छान दिसते, सुंदर दिसते. ते जे दिसणं आहे ना, ते दिसणं, तर त्याच विषयाची आज आपण ओळख करायची. कारण की ही जी व्यक्ती असती ही कधी समोर येत नाही. आतापर्यंत जितके आपण अवॉर्ड्स बघितले त्यात तुम्हाला कलाकार दिसले, डिरेक्टर दिसले, कोरिओग्राफर पण दिसले असतील, पण ही जी टेक्निकल मंडळी आहे की ज्यांच्यामुळे या सिरियल किंवा चित्रपटाला महत्व येतं, त्यांच्याबरोबर कधी कोणी गप्पा पण मारलेल्या नाहीये आणि ते कधी समोर पण आले नाहीत आणि प्रकाश झोतात पण आलेले नाहीये. म्हणजे कधी कधी मला बघताना खंत वाटते की या लोकांना चॅनलवाले समोर का आणत नाही. तर आज त्याच विषयाची आपण ओळख करून घ्यायची. किंवा एखाद्याला त्यात करिअर करायचं असेल तर करिअर कशा पद्धतीनं करता येईल हे पण आज तुम्हाला कळेल. तर गणेश सर, हॅलो. हा, सांगताना सुरुवात की आपला आजचा जो इंटरव्ह्यू आहे हा थोडा मराठी आणि हिंदीत मिक्स असेल. आणि गणेश सरांचं भरपूर काम हे हिंदीत असल्यामुळं थोडं मराठी, थोडंसं त्यांचं मराठी येतं, मराठी समजतं, पण पटकन शब्द सापडत नाहीत. तर आपण आजचा इंटरव्ह्यू जो आहे, म्हणजे जी आज गप्पा आहेत आपल्या गप्पा स्टफ मधल्या, त्या सरांबरोबर हिंदी मराठी अशा सरांकडनं चालतील. मी मराठीतच बोलते, सर मराठी आणि हिंदी असं दोन्ही बोलतील, म्हणजे ते आपल्याला कम्फर्टेबल आहे. म्हणजे त्याच ते सर म्हणले आधी इंटरव्ह्यू घेताना की मला असं बोलायला येतं. महाराष्ट्रापर्यंत नाही, पूर्ण इंडियापर्यंत असेल म्हणून हिंदी जगपर्यंत, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर हिंदी पण मराठी समजणार. सरांमध्ये की काही काळजी करू नका, आपण आज मित्रासारख्या गप्पा मारायच्या, त्यामुळं सुरुवात आपण तिथून करूया. की सर, मला पहिल्यांदा सांगा, ह्या क्षेत्रात तुम्ही कसं काय आला? या क्षेत्रात मीच कसं मलाच कळलं नाही ॲक्च्युली. कारण का मी जसं कॉलेज संपवलं आणि कॉलेज संपवल्यानंतर मी कम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर वगैरे केलेलं. आणि त्याच्यानंतर मी बालाजी टेलिफिल्म्समध्ये गेलो. मला वाटलं असं अकाउंट BCom केलं, तर मला वाटलं अकाउंटचं काम असेल तिकडे. मी ॲज अन अकाउंटंट म्हणून तिथे काम करायला गेलेलो. पण ते काम करता करता मला कळलंच नाही की मी प्रोडक्शनचं काम करतो किंवा प्रोडक्शन मॅनेजरचं काम करतो. त्यांचं हिसाब किताब करणं, म्हणजे त्यांचे जे डेली असतात तसं होतं. ते करता करता मला कळलं अरे मी तर प्रोडक्शन करतोय. आणि मग प्रोडक्शन करता करता माझ्या खांद्यावर त्यांनी लवकरात 1-2 सिरियल दिल्या. कहाणी घर की कुसुम, हे 2 शो करायचो मी. मग हे शो करता करता मी बघायचो कहीं किसी रोज, कहाणी मेरी मेरी. पण कहीं किसी रोज म्हणजे तिथे
जे DOP होते त्यांचं नाव होतं शेखरभाई होतं मी त्याला, शेखर नगरकर होते. आणि त्यांचे बॉस जे होते ते होते संजय माने सर. तर त्यांना मी शेखरभाईला असं ऑब्झर्व करायचो की यार हे कसे काम करतात आणि येतात जातात, त्यांचं लोक ऐकतात, त्यांच्या कामाला ॲप्रिशिएट करतात आणि म्हणजे त्यांचा एक वेगळा एक रुतबा असतो त्यासाठी, एक क्रिएटिव्ह लेवल पण असतं. म्हणजे ते जे काम करतात त्याला शाबासकी मिळते. मला असं वाटलं यार मी जे काम करतो ॲज अन प्रोडक्शन मॅनेजर, तर माझं काम तर 24 तास चालूच आहे. शूट संपली तरी देखील माझं काम चालूच असतं. कुणाची रिक्वायरमेंट आहे का, काय उद्याची शूटचं टायमिंग वगैरे सगळ्या कॉल टाईम वगैरे देणं असं सगळं करायचं मी. तर मला असं वाटलं यार हे काम तर मी एवढं काम करतो पण मला एवढे त्याचं काय ॲप्रिशिएशन मिळत नाही, किंवा चांगलं काम केलं तरी कोण असं येणार वा मस्त काम केलं ना असंही देखील कोण बोलायचं नाही. मला वाटलं हे काम हा व्यक्ती मला किंवा हा डिपार्टमेंट मला आवडला आहे, मला पण असंच बनायचं. आणि ती जर अशी म्हणजे लहानपणापासून थोडी खुजली तर होती, चित्र काढणं किंवा काहीतरी क्रिएटिव्ह करणं त्याच्यामध्ये इंटरेस्ट असायचा. तुम्हाला असं वाटतं की मी आर्ट्स का नाही घेतलं, मग ते आता जे असतं नशिबात ते त्या ट्रॅकने जातं. मग मी ते बालाजीचं काम सोडलं. 10 दिवस घरी होतो. मी शेखरभाईला फोन केला की शेखरभाई मैं आपको बोला था ना जब मैं ये छोड़ूँ ना प्रोडक्शन, तो मैं सबसे पहले आपके पास ही आऊँगा. तो मैंने छोड़ दिया. मग ते बोलले की हां आ जा. आणि त्यांचा तो एक शो चालला होता तेव्हा, चाचा चौधरी. तर मी चाचा चौधरीमध्ये ॲज अन असिस्टंट म्हणून गेलो. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की देख हे जे लाईटमॅन वगैरे जे आहे हे तुझ्या अंडर काम करायचे, तर तुला जमेल का ह्यांच्याबरोबर काम करायला. तर म्हणा हां मी करू शकतो, म्हणजे मला आवडेल करायला. कारण का जेव्हा मी तिकडनं निघालो प्रोडक्शनमधून तेव्हा मला असं म्हणजे लोक बोलले तू नाही कर पाएगा, तू प्रोडक्शन का आदत हो गया है, तो तू ये काम नहीं कर पाएगा. तो मला असं वाटलं नाही, अभी मेरे को पीछे देखने का ही नहीं, मेरे को करने का तो यही करना है और मेरे को बनने का तो क्या नहीं बनने का है. तर त्या हिशोबाने मग मी ॲज अन असिस्टंट म्हणून केलं. चाचा चौधरी CID केलं, अंबरधरा वगैरे शो केला आणि तिचा. त्याच्यानंतर असे शो करेपर्यंत नंतर मराठीमध्ये म्हणजे शेखरभाई परत बालाजीमध्ये गेलो. त्याच्यानंतर मग आम्ही असं होतं की मी आणि एक माझा चीफ होता, चीफ असिस्टंट होता, तर तो त्याच्यानंतर रुपेश पटकरी. तो आणि मी आम्ही म्हणजे असं पोरकेच पडलो. शेखरभाई ते गेले आता काय करायचं, कारण मला तेव्हा फक्त एक वर्ष झालं असणार, 1 वर्षाच्या आतच 8-9 महिने झाले असणार. तर आम्ही विचार केला की आता काय करायचं. आम्ही पुन्हा गेलो शेखरभाईकडे आणि तिथे त्यांना विचारलं की यार क्या करें, हम लोग आएंगे वापस म्हणजे बालाजीमध्ये. तो बोला हाँ आ जा, इधर करते, इधर काम है. तर मी बोललो ठीक आहे कल से आते. आणि आम्ही बाहेर पडलो आणि विचार केला की जर इथे गेलो तर मग इकडचे सौंदर्य स्वतःचं काही नाव होणार नाही. तर आम्ही तिकडनं बाहेर पडलो. उर्दू सिरियल एक होती त्या टायमाला, ती केली. त्याच्यानंतर मग मराठी शो असे एक शो मिळत गेले आणि ते चांगले शो चालले, जसे मन धानवाराचे. त्याच्यानंतर मराठी दादा मला नाव आठवत नाही, ते खूप जुने शो होते, काटार होते कुणाला वगैरे असे शो. कलर्स, सा मराठी, मी मराठी असे शो करत गेलो आणि ते चांगले शो चालत गेले त्या टायमाला. आणि मग नंतर मी जय मल्हार शो होता झी मराठीला, तो करायला सुरुवात केला. तो करता करता मला ते आवडायला आहे. माझं कधी 24 तास कधी होतात आहे, कधी 36 तास काय कळत नव्हतं. पण इतरांना असं बघून मला असं वाटतं अरे ती लोक बोलायचे अरे कितना देर हो गया बॅकअप होत, पण मला माहीत नाही. ते माझं डोक्याला की बॅक तो हे करणार आणि एवढा इंटरेस्ट होता ना की ते वेळ कधी जायचा कळायचा नाही. म्हणजे 12 तास कधी झाले, 24 तास कधी झाले. सकाळी 7 वाजता आलेलो आम्ही आणि ते आता पुन्हा एक दिवस संपून दुसरे 7 वाजले ते मला कळायचं नाही. कारण की एकदा त्याच्यामध्ये कामात घुसलो की ते एन्जॉय करायला लागलं.
पण तेवढंच माझे जे प्रोड्युसर आणि जे चॅनल हेड होते त्यांनी एक शो मला ऑफर केला, रात्रीचं खेळ. अच्छा. मराठीतला सगळ्यात झीचा तेव्हाचा हिट. मला असं वाटतं आउटडोअरमध्ये तो पहिलाच होता. तर तो करायला गेला म्हणून यार. तेव्हा माझे एक डायरेक्टर होते, त्यांच्याकडून मला खूप जमायचे, राजू सावंत. ते म्हणजे त्यांचं टॉपिक नंतर त्यांच्याबद्दल तो खूप मोठाच विषय आहे. तर त्यांच्याबरोबर मी रात्रीचं खेळ चालेल फर्स्ट आउटडोअर केला आणि मग तो सीझन 1, सीझन 2, सीझन 3 आणि ते शो चांगले चालले. स्टोरी कंटेंट चांगले होता. निलेश मेहकर सर होते, त्यांचा कंटेंट होता आणि ते शो करेपर्यंत मला मग हे पारू आले. त्याच्या अगोदर पण दुसरे शो केलेले, गावगाथा गजाली, जयमल्हार, गावगाथा गजाली, रात्रीचा खेळ झाले 1, 2, 3, पारू आणि काय घडले त्या रात्री, वैतोबा. हे सगळं करता करता मी आता जेव्हा बोलतोय सर, जेव्हा माझं नाव होतं DOP, कुणी असं बोललं की अरे DOP, मला DOP झालो का DOP. अच्छा. मला म्हणजे मी अजून ते मानत नाही की मी झालं. मला असं वाटतं की मी अजून त्या प्रोसेसमध्ये आहे. पण जेव्हा असं बोललं की गणेश बोगरे DOP, तर मला असं म्हणजे थोडंसं असं आश्चर्य पण वाटतं आणि चांगलं पण वाटतं आणि जिम्मेदारीवाली भीती पण वाटते. तर म्हणजे असं वाटतं मी अजून प्रोसेसमध्ये आहे, मी अजून झालेलो नाही, मला अजून करायचं आहे, शिकायचं आहे. अशा प्रकारची जर्नी होती माझी या डिपार्टमेंटमध्ये, प्रोडक्शनमधून कॅमेरामॅन DOPमध्ये शिफ्ट होणं. ओके. सरांची खरं खास गोष्ट म्हणजे काय, तुम्ही रात्रीच खेळ चालेल सिरियल जेव्हा बघितली, तर मी जेव्हा तो वाडा बघायला गेलो होतो, की बरेच लोक म्हणायचे अरे केवढा मोठा वाडा आहे, आपण बघायला जाऊया. मग आम्ही बघायला गेलो होतो, तर तो वाडा हार्डली 3 रूमचाच होता. म्हणजे वाडा असं नाही, 3 रूमचं छोटं घर होतं, पण जे मोठा दिसण्याचं जे कारण होतं तर ते होते खरं GK सर. म्हणजे तो भयानक पद्धतीनं दिसणं किंवा मोठा आहे असं दाखवणं, ऍक्च्युली रोड टचच तो वाडा होता, पण त्याच्यातली भयानकता आणि ते दाखवणं की तो किती मोठा आहे याचं काम, खरं श्रेय जे आहे ना ते खरं GK सरांना होतं. त्या सिरियल मधला काही म्हणजे कमीत कमी 30 ते 40% भाग जो आहे त्याच्यातला यशाचा जो वाटा आहे तो ऍक्च्युली GK सरांचा आहे. कारण की ते जे चित्र दिसत होतं किंवा पहिल्यांदाच मराठीत माझ्या मते टॉप अँगलने जे शूट केलं होतं, सगळे सीन जे शूट केले होते, ड्रोन वापरून जे शूट केलं ते फर्स्ट टाइम झाले होते, ते GK सरांनीच केले होते. ती त्यांचीच आयडिया होती. मला ह्यावर असं विचारायचंय की एखादी गोष्ट आपण बघतो, आता तो वाडा तुम्हाला दाखवला असेल की आपल्याला इथे शूट करायचंय आणि तो आपल्याला भयानक तो दिसला पाहिजे किंवा त्यातला तो मोठा पण वाटला पाहिजे, कारण की ती जागा मुळातच छोटी होती. तर ह्यावेळी DOP म्हणून किंवा कॅमेरामन म्हणून तुम्ही काय विचार करता तिथं की कशा पद्धतीनं तो मोठा दिसला पाहिजे? खरं सांगावं तर जेव्हा आम्ही तो शो चालू केला ना, तर माझ्या डोक्यात असं काही नव्हतं की याला कसं मोठं दाखवायचं आहे किंवा ते करत झालं. आणि जसं तुम्हाला सांगितलं, करताना मी तो विचार नाही केला कसं वाटायला, तर रिझल्ट नाही बघितला, याचा रिझल्ट काय होणार. फक्त त्या क्षणी त्यावेळी काय पाहिजे त्या सीनला त्या हिशोबाने करायचं. अच्छा. असं गरजेचं नेहमी वाईडर ग्रेंजेस दाखवायचं असं काही नव्हतं. सीन बघितला, या सीनला एवढीच गरज आहे तर तेवढंच करा. ज्या टायमाला ग्रेंजर दाखवायचं त्या टायमाला मग त्या हिशोबाने करायचं. असंच काय स्पेशल असं करायचं नाही, जसं सीन आले तसं करायचं. नाही, माझं म्हणणं काय की आता एखादी फ्रेम आहे किंवा आता बोलतोय की मी बघताना कसं बघतो की एखादी गोष्ट स्क्रीनवर दिसते किंवा आपल्याला पडद्यावर दिसते, तर त्यातलं एक प्रकारचं पेंटिंगच दिसलं पाहिजे. म्हणजे एक्झॅक्टली डोळ्याला जर पेंटिंग आलं बरोबर, किंवा आपण कुठली हिंदी फिल्म घेतली की ते बघताना असं दिसतं की स्क्रीनला पेंटिंग दिसते, त्यामुळेच ते आपल्याला छान दिसतं. म्हणजे तुम्ही असा विचार करता का की प्रत्येक फ्रेम दिसताना ही एक पेंटिंग दिसावी की जेणेकरून ते आपल्याला दिसताना खूप छान वाटेल? म्हणजे कारण कसं असतं की जरी ऍक्टर रडत असला तरी तो ऍक्टर रडताना छान दिसला पाहिजे, तरच तो लोकांना आवडतो. कारण की लोकांना असं वाटतं की हा काय किती सुंदर अभिनय करतोय, पण तो अभिनय करत असताना दिसताना सुद्धा ते छान दिसत असतं, त्यामुळेच ते लोकांना आवडतं. कारण की ते एक प्रकारचं चित्र असतं. असा विचार तुमच्याकडनं होतो का? त्या
ऑब्विस म्हणजे जेव्हा आपले राजू सर सीन सांगायचे तर त्या क्षणी ना डोक्यात ते सीन पण झाले, व्हिज्युअल पण चालायचे. पण व्हिज्युअल कसं आता समोरासमोर तो सेट आहे, तो कुठल्या अँगलने तो व्यवस्थित वाटेल आपल्या या सीनला कुठला हँड इन हँड जाईल. म्हणजे असं नाही की फक्त कॅमेरा आहे तर फक्त लाईटच बघू, तसं नाही. ती सीन त्या सीनला फक्त माझी लाईट सपोर्ट करावी पाहिजे, माझ्या सीनला माझे ब्लॉग आणि फ्रेम सपोर्ट करायला पाहिजे. मी फक्त लाईट घेऊन असं नाही, ती सीन सांगायची. मी वेगवेगळ्या अँगल बघायचो की ह्या अँगलने तो व्यवस्थित वाटेल का, तो सीन ह्या अँगलने जाईल का, किंवा वेगवेगळ्या अँगल वर खालती लेफ्ट राईट असं वळून कधी फिरून असं पण बघायचो. मग सर ह्या नाही करते पण उधर करते का, मी कसं लागतं वो अच्छा लगेगा. मग सर पण बघायचे की ठीक आहे चल ट्राय करते. त्या क्षणी आम्ही कसं एक्सपेरिमेंट लेवलवरतीच होतो, या कुछ करणार. मी पण सर पण आमची पूर्ण युनिटच अशी होती, म्हणून ते वेगवेगळं एक्सपेरिमेंट करायला आवडायचं. आणि ते सापडलं आम्हाला, म्हणजे सापडल्यापेक्षा ते आपणाप ते नजरेत आलं असं पण बोलू शकतो. मी काही सर्च वगैरे नाही केलं, फक्त बघूया इकडनं तिकडनं जाऊया का सीनच्या हिसाबाने जातं. ते प्रयत्न तेव्हाही करायचं, आताही करतो. अच्छा, मग मला एक अजून एक असा प्रश्न विचारते यातनं की तुम्ही सिरियलचं पण शूट केलंय, फिल्म पण बघितली, तर दोन्हीत फरक काय असतो शूट करतानाचा? फिल्म मध्ये कसं असतं की तुमचं प्री प्रोडक्शन असतं, रेकी वगैरे करतात, त्याच्यावरती मग स्टोरी बोर्ड बनतो. हा, रेकी म्हणजे आपण जे हल्ली ह्याच्यावर बघतो हातात हात देऊन तसली रेकी नाही. रेकी म्हणजे एक एखादा हे असेल लोकेशन असेल, लोकेशन बघणे. रेकी ही त्यांच्या फील्ड मधली भाषा आहे की लोकेशन सर्च करणं एक असतं. म्हणजे एखादा सीन आला किंवा एखादी गोष्ट आली की ज्याच्यासाठी पहिल्यांदा लोकेशन बघितले जातात, त्याला यांच्या भाषेत रेकी म्हणतात. नाहीतर स्टोरी वगैरे असेल त्या हिशोबाने, समजा एक वाडा बघायचा असेल तर तो वाडा त्या स्टोरीच्या हिशोबाने जातो का, त्याच्यामध्ये जर स्टोरीमध्ये 4 खिडक्या आहेत त्याच्यामध्ये 4 खिडक्या आहे का, ठीक आहे 2 आहे तर 2 त्या युटिलाइज होऊ शकतात का, स्पेस किती आहे, जनरेटरसाठी स्पेस आहे का, तिथे लाईट लागणार आहे का नाही लागणार आहे, पॉवर घ्यावी लागेल का, किंवा इथे प्रोडक्शन वाले बघतात की इथे म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे कसं आहे, अकोमोडेशन आहे का, स्टे आहे का जर आउटडोर असलं तर रेकी सगळ्यांसाठी असते. म्हणजे फक्त डिरेक्टर आणि कॅमेरा आणि स्टोरीसाठी नसते, सगळ्यांसाठी इतरांसाठी ते ती रेकी तर तिकडे असं प्री प्रोडक्शन असतं, रेकी असते, लोकेशन बघणं असतं. हे सगळं म्हणजे त्याचं कॉस्ट्युम वगैरे डिझाईन करतात, असं आर्ट डिरेक्टर सेट डिझाईन करतो. म्हणजे ऑलरेडी ऑलमोस्ट एकदम प्री प्लॅन असतं. आणि जसं दिवसाला 4 सीन करायचे किंवा 3 सीन करायचे किंवा एकच सीन करायचे किंवा एक सिक्वेन्स करायचे, 2 दिवस लागणार, 3 अशी फिल्मचं असतं की भाई फिल्म एक ही टाइम बनेगी, एक ही टाइम जो भी करना है एक ही टाइम होगा, दोबारा चान्स नाही मिळेल. त्या हिशोबाने सगळं पोस्टमध्ये काय होणार, DI वगैरे काय होणार, कुठला रंग आपण भरणार, हे सगळं पोस्ट प्रोडक्शन वालं प्री पोस्ट ऑन साईट प्लॅन करून असतं. पण डेली शोमध्ये तसं नसतं. डेली शोमध्ये अभि सीन आता येतोय, प्रिंटरवरून सीन येतो, सीन आला चला करायला, तर मग इन्स्टंट स्पॉन्टेनियसली असायला लागतं सिरियलमध्ये. आणि सिरियलमध्ये इतकं ना की जर एक कॅरेक्टर आहे तो आज पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्या दिवशी तो नेगेटिव्ह होऊ शकतो. तो फ्लेक्सिबिलिटी त्या आर्टिस्ट लेवलमध्ये, कलाकारांच्या लेवलमध्ये ते असावं लागतं. आणि कॅमेराच्या हिशोबाने आपले खूप कम टाइम में करणे असं असतं. कारण का प्रोड्युसर पण बघत असतो नाही की यार अपने कम में हो जाए, तर मग ते आपल्याला ॲज अन कॅमेरामॅन म्हणजे डेली सोपमध्ये फ्लेक्सिबल असायला लागतं. ये नहीं चल हटा, ये दुसरा लिखा, दुसरा अँगल, ये अँगल में जाता है वो अँगल जाऊ. म्हणजे कमी टायमामध्ये कमी एफर्टमध्ये तुम्हाला तो आउटपुट करायचा, म्हणजे ऑन टोज असायला पाहिजे लागतं, कधीही काही होऊ शकतं. हा एक मेजर फरक आहे. आणि टेलिव्हिजनचं कसं आहे, आज एक एपिसोड केला, दुसऱ्या दिवशी तो एपिसोड विचारणार नाही. बरोबर, प्रत्येक दिवशी एक नवीन एपिसोड. एक तुम्ही बोलू शकता न्यूजपेपर, कालचा न्यूजपेपर आज नाही वाचणार किंवा परवाचा आज नाही वाचणार, तसा डेली शो असतो. पण फिल्म एक कसं एक पुस्तक एक बनलं आहे यार,
हा कधी येऊन बघू शकतो, ही फिल्म बघू शकतो. तर तो एक फरक आहे. दुसरं असं मला आता बोलताना आठवलं की तुम्ही हिंदीत पण काम केलंय, मराठीत पण करताय. मराठीत पण भरपूर सिरियल केल्या, हिंदीत पण केलं. हिंदीत बालाजी टेलिफिल्म्स केलं, CID सारखी सिरियल केली. तर मला एक सांगा की हिंदीत काम करणं चांगलं वाटतं का मराठीत, किंवा दोन्हीतला फरक काय? हिंदीत कसं आहे वातावरण, मराठीतलं कसं आहे, म्हणजे प्रोफेशनलिझम दृष्ट्या किंवा कलेच्या दृष्टीनं सुद्धा, की कॅमेरामॅनच्या नजरेतनं कसं आहे दोन्हीपैकी? असं काही फरक असा काही फारसा नाही, पण मराठीमध्ये बजेट कमी असतं. कारण का मराठी म्हटलं की आपलं महाराष्ट्रापर्यंत सीमित असतं, आणि हिंदी म्हटलं जसं मी अगोदर सांगितलं हिंदीमध्ये पण बोलतो, तर हिंदी कसं पूर्ण इंडियाभर असतं आणि बाहेर सुद्धा जातं. बाहेरचं नाही पकडायचं, पण असं आपण शॉर्ट टर्म मध्ये बघितलं तर मराठीमध्ये महाराष्ट्र, हिंदी बोललं की म्हणजे ओव्हरऑल इंडियापर्यंत ते ब्रॉडकास्ट होतं. मग त्यांचं बजेट पण जास्त असतं. ओके. आणि मराठीचं तेवढं बजेट थोडंसं कमी असतं. ह्याच्या दृष्टीने झालं. पण मी म्हणतो की कामाची पद्धत म्हणजे जसं आता सुरुवात इकडनंच होते. बजेट जर असला की मग तसं त्यांना वेळ मिळतो, इक्विपमेंट मिळतात, मग ते जरा पासून काम करतात. म्हणजे थोडं एक जर जागा असेल तर 2-3 लाईट एक्स्ट्रा भरू शकतो, किंवा प्रॉपर्टीज मागू शकतो ते जास्त छान दिसण्यासाठी, किंवा इक्विपमेंट चांगले येऊ शकतात. तर मराठीमध्ये रिजनल शो मध्ये कसं थोडं बजेट नाही मिळत त्यांना, त्यांचं पण नाही इलाज आहे. मग त्याच्यामध्ये काय, त्या कमी बजेटमध्ये आपल्याला तिथपर्यंत जायचं. मग इथे फायदा होतो, इथे डोकं चालायला लागतं, क्रिएटिव्हिटी चालायला लागते, की थोडं आहे ना, थोडं वेळ आपण थोडासा आपला दिमाग चलाते और कुछ बना देते, म्हणजे एक स्कोप, एक चॅलेंज मिळते. बरोबर. तर हे पण असं नाही की ते डिफरन्स तसं काय नाही, दोन्हीही आपल्या आपल्या जागी हिंदी किंवा मराठी व्यवस्थितच आहे. मराठीमध्ये मला असं वाटते थोडी क्रिएटिव्ह लेवल वाढवणं असं. ओके. म्हणजे कमी ह्याच्यात तुम्हाला कमी जास्त क्रिएटिव्हिटी दाखवायला ती एक होतं आतून मराठीत मिळते. करते ना, नाही चलो कुछ. मग हिंदीत जास्त स्वातंत्र्य का मराठीत जास्त स्वातंत्र्य कॅमेरामॅनला, की तू तुझ्या पद्धतीनं करू शकतोस असं म्हणून शूट? असं स्वातंत्र्य हिंदी मराठीमध्ये नाही, प्रत्येक आपल्या परीने ठीकच आहे. डिपेंड्स की आपण ज्यांच्यासोबत करतोय ते किती फ्रीडम, डिरेक्टर कुठल्या पद्धतीचा आहे, किती फ्रीडम देतोय, प्रोडक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा डायरेक्टर पॉइंट ऑफ व्ह्यू किती फ्रीडम देतोय. अच्छा. त्याच्यावरती पण डिपेंड असतं. ऍक्च्युली मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक कलाकार हा पहिल्यांदा उत्तम कॅमेरामॅन नाही म्हणणार मी, पण कॅमेऱ्याची जाण असलेला पाहिजे. कारण की अभिनय करताना आपण कशा पद्धतीनं करतो हे कॅमेरामॅनला पटकन कळते की समोरचा कलाकार हा किती ताकदीचा आहे. म्हणजे तो किती दिसायला सुंदर असला किंवा कितीही तो प्रसिद्ध असला तरी तो काय ताकदीचा अभिनेता हे कॅमेरामॅनला आणि एडिटरला आणि डिरेक्टरला हे पटकन कळतं. जास्त करून एडिटर आणि कॅमेरामॅनला हे पटकन कळतं तो कलाकार कशा पद्धतीचा आहे. तर मला ह्याच्या अनुषंगानेच एक प्रश्न विचारायचा आहे की हल्लीचे कलाकार आणि तुम्ही पूर्वीच्या सिनियर कलाकारांबरोबर पण काम केलंय, तर आत्ताच्या ह्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो की आत्ताचे कलाकार हे अभिनयाच्या दृष्टीने कसे आहेत? म्हणजे हल्ली 30 सेकंदाचे कलाकार खूप आता सिरियल मध्ये यायला लागले. कारण की म्हणजे आता कलाकार बघितले तर रंगमंचावरून येणाऱ्या कलाकारांची हळूहळू संख्या कमीच दिसते. कारण की हल्ली सगळे 30 सेकंदातलेच कलाकार आहेत. म्हणजे इंस्टाग्रामवरनं रील पाठवली किंवा एखादं हे पाठवलं आणि त्याच्यावर सिलेक्शन झालं, असे कलाकार आता हल्ली सिरियलला फार बघायला मिळतात. पूर्वी हे तसं नव्हतं. म्हणजे थिएटरशी निगडीत कलाकार जास्त असायचे, ताकदीचे कलाकार असायचे किंवा अनुभव असलेले असायचे, शिक्षण घेतलेले असायचे त्या क्षेत्रातलं. तर ह्या दोघांबरोबर तुम्ही काम केले, दोन्हीतला फरक कसा जाणवतो तुम्हाला काम करताना? तुम्हाला कळतं की हा कितपत ताकदीचा कलाकार आहे की मग त्यानुसार तुम्ही कॅमेरामध्ये त्याला ऍडजस्ट करून घेतात अभिनयाला? कलाकार माझा विषय नाही, पण जे जुनी मी तसा ऍक्च्युली त्यांना अवघडच प्रश्न विचारलाय, कारण की तसं ते पटकन उत्तर देऊ शकणार नाही. पण तरी सांगा तुमच्या ह्याने, कारण की ते एकांतात बसलो तर आम्हाला ते सहज उत्तर देऊ शकतील. पण आज मी एकदम त्यांना बुचकळ्यात टाकण्याचा प्रश्न केलेला आहे. पण असं तरी थोडक्यात तरी सांगा तुम्ही.
अगोदर ते कलाकारची जाण तर डिरेक्टरच ओळखू शकतो. आम्ही फक्त काय रोज नेहमी बघतो ना, तर आम्हाला कळतं की यार बजेगा की नाही बजेगा, किंवा अभी पकाय असं मला जवळ येतो. जुने कलाकार जे असते ना, ते कसं आपल्या कामाला घेऊन हे असतं प्रोफेशनल. मेरा सीन आहे, मी बाहेर असं टाइमपास नाही करणार. माझा सीन आला, मी सीन वाचणार, कॅरेक्टर वाचणार, कॅरेक्टर काय डाऊट असेल डिरेक्टर बरोबर मी डिस्कस करणार, आणि मग सेटवर येणार. सेटवर आला की हा भाई लाईटवर आहे तो साईड में आ जाओ, मार्क चाहिए तो ना मार्क पे आ जातो असे. आणि ते कसं म्हणजे एक गो मध्ये ते देतात, त्यांचं पाठांतर पण चोख असतात, ते मिनिंग समजतात त्याचं, ते कॅरेक्टरमध्ये असतात, ते असतात. आणि जे आता म्हणजे काही असे असतात ना की मैं दिखने में अच्छा होना, मेरे को पाठांतर मेरा है और मैं कर सकता हूँ, तर मग ते येऊन करतात असे. तो एक फरक आहे. पण मला असं वाटतं, बघा मला ऍक्टिंगच्या बद्दल एवढं काही माहित नाही, पण मला असं वाटतं की असं दिसण्यामध्ये छान असलं आणि थोडंफार पाठांतर असलं, थोडंसं हावभाव चेंज केले, त्याच्याने नाही होत. ऍक्टिंग एक खूप वास्ट फील्ड आहे, एक म्हणजे महासागरच आहे. त्याच्यामध्ये खूप काही बारीक बारीक गोष्टी आहेत, आणि त्या जो जाण ज्याला जाण असते ना, तो जेव्हा स्वतःतून आता स्वतःहून कळतं, अरे भाई हे कळतं. कारण त्याचा जो परफॉर्मन्स असतो ना, 4 दिवस सायलेन्स होऊन जातो, आणि तो सीन किती 5-10 मिनिटाचा असला ना, 5-7 मिनिटाचा असला डेली सोपमध्ये, तरी ते सहज निघून जातो, आपल्याला कळत नाही. बरोबर. कारण का तेव्हा तो तो त्या कॅरेक्टरमध्ये एकीकार झालेला असतो, त्याचे इमोशन्स, त्याचे हावभाव, तो फुल कॅरेक्टरमध्ये घुसलेला असतो, आणि ते पटकन कळतं. आणि म्हणजे काही ऍक्टर्स असे असतात दिसण्यामध्ये ठीकठाक आहे, बोलणं आया बोला, ते इम्पॅक्ट नाही पडत. आणि त्याच्यामध्ये कॅमेराच्या दृष्टीने असं आहे की कुठल्या आर्टिस्ट थोडेसे म्हणजे रिटेक्स जास्त करत असतात, किंवा पाठांतर नसतं, किंवा कधी कधी असं कॅमेरा लागलेला असतो, त्यांचा डायलॉग वगैरे चालू असतो, तर त्यांचं मध्ये असं थांबले चुकले ना, तर हिरो मत तसे कळतं, अरे हिरो मत म्हणजे तुझं लक्ष तिकडे आहे, तर तुझ्या कामावर आहे. ते नाही तू हा बोलला नाही, चुका नका करू. बरोबर. हे तुमचं लक्ष नाहीये. मी हे नाही बोलत की तुम्ही चूक आहे, लक्ष नाही तुमचं बेसिकली. तुम्ही करा, आम्ही पण एन्जॉय करू, तुम्ही पण एन्जॉय करा. कारण आपलं क्षेत्र आर्ट्स आहे ना, आर्ट आहे, कला आहे. एन्जॉय केल्याशिवाय कसं होणार? एन्जॉय करावी लागेल ना. तुम्ही फक्त तो तसा विषय आहे, मला त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नाही. न सांगताच मला बरंच उत्तर त्यांच्याकडनं मिळालंय. ते ज्यांना कळालं त्यांना कळालं असेलच नक्की. पण आता पुढचा असा एक प्रश्न आहे की ह्या क्षेत्रात जी नवीन मुलं येणार आहेत, तर त्यांच्यासाठी कसं क्षेत्र आहे, म्हणजे ज्यांना इच्छा आहे की मला पण असं कॅमेरामॅन व्हावं किंवा DOP व्हावं, म्हणजे अशी वाटणारी मुलं फारच कमी आहेत ऍक्च्युली. पण त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही, कसं क्षेत्र आहे? क्षेत्र चांगलं आहे, इंटरेस्टिंग आहे, म्हणून मी या क्षेत्रात आलो आहे. पण आजकाल ते खूप कॉमन झाले आहे, आणि चांगलं आहे कॉमन झाले तर. सगळ्यांना एक म्हणजे पूर्वी कसं होतं की अरे DOP आहे, त्यांच्याकडे कसं जातं, त्यांच्या डेट्स नाही मिळायचे, ते डेट्सवर काम करायचे, किंवा ते अवेलेबल नाही, ते त्यांच्यापर्यंत पोहोचणंच अवघड होतं. पण आजकाल ते फिल्म टाईम होतं, ॲनालॉग होतं, आता डिजिटल झालं, आता मोबाईलमध्ये पण आहे. बरोबर. शॉर्ट फिल्म मोबाईलमध्ये पण म्हणतात. क्षेत्र चांगलं आहे, पण ते क्षेत्र सोपं आहे म्हणून म्हणजे असंच ना, जी वस्तू स्वस्तात मिळते मग त्याचा काय म्हणजे रिस्पेक्ट नसतो होता, तसं करू नका. बरोबर. जर तुम्हाला ह्या क्षेत्रात तर एकदम म्हणजे खरोखरच विथ काय बोलतात ना, नॉलेज घेऊन जावं, त्याच्यामध्ये डीप मध्ये जावी, खूप चांगलं क्षेत्र आहे. मग प्रॅक्टिकल नॉलेज काय ब्लॉकिंग, काय लेन्स, त्याच्यात खूप डिटेल्स आहे. बरोबर. फ्रेमिंग कशी असावी, स्टोरी सोबत कशी जावी फ्रेमिंग, असं एक खूप हा डीप विषय आहे, आणि क्रिएटिव्ह आहे. आणि जेवढं आपण शिकत जाऊ तेवढं आणखीन खोलपर्यंत ते सापडत जातं, नवीन नवीन वस्तू शिकायला मिळतात, किंवा क्रिएटिव्हली तुम्ही काय करू शकता. असं आहे ह्या टायमाला तर ते खूप सोपं झालेलं आहे.
आणि जसं पूर्वी डायरेक्ट त्या DOP पर्यंत पोहोचणं अवघड होतं. आता तर तुम्ही आरामात म्हणजे सोशल मीडिया आल्यामुळे आपल्याला डायरेक्ट प्रश्न उत्तर पण करू शकतात त्यांच्यासोबत आणि इझी टू रिच असं झालेलं आहे. आमच्या वेळी तेवढं नव्हतं. बरोबर. थोडं स्ट्रगल होता तिथपर्यंत पोहोचणं. आता सोपं झालं, करू शकतात. आणि आता तर म्हणजे एकदम सुरुवातपासून केलं तर मुळात त्या क्षेत्रात यायचं म्हणजे की कामाची लाज नसली पाहिजे. म्हणजे कुठलं पडेल ते काम करायची तयारी पाहिजे, तशा पद्धतीने म्हणताय तुम्ही. म्हणजे एकंदरीत की असं की डायरेक्टच काही असिस्टंट म्हणून येतात, पण त्यांना असं लाईट लावा तुम्ही. कधी कधी मी बघितलं तुमचं शूट की अरे तू गळ्या इकडे लाईट घे रे, हे इकडे घे. मग ते करत असताना नवीन जे एखादा असतो मुलगा आलेला की त्याला जे असतं त्याला ती कामाची कधी कधी लाज वाटू शकते की अरे कसं काय. हल्लीच्या पिढीत मी ते बघतो की तसं एकंदरीत आहे की कामाची लाज वाटते. इन्स्टंट पाहिजे ना. मला तेच म्हणणे इन्स्टंट सगळं पाहिजे. इन्स्टंट. आता रील्स मध्ये बघा ना, 30 सेकंड 15 सेकंड पर्यंत आले, 10 सेकंड पर्यंत पण आले. तर सगळ्यात इन्स्टंट पाहिजे असतं. ठीक आहे, तो स्मार्ट असेल किंवा डोक्याने जास्त ऑब्झर्विंग पॉवर लवकरच पण शिकू शकतो, असं काही नाही. पण कसं झालं की येतात एक 5-6 महिने प्रॅक्टिस करतात असिस्टंट मध्ये, त्यांना असं वाटतं की यार मी कोणी लागेल, मग ते पलीकडे जातात. बरोबर. आणि कॅमेरामॅनचं कसं झालेलं आहे की तुम्ही हा एक शो करतोय, दुसरा पण एक करतो, तिसरा पण एक करतो. कारण का ह्या टायमाला मानधन पण तसं कमी झालेलं आहे. बरोबर. म्हणून त्यांना ते त्याच्यामध्ये नाही जमत. तर मग ते जे 5-6 महिने शिकून झाले त्यांना बोलू तू कॅमेरा हँडल कर सकते ना, मग त्यांना ते त्या कॅमेरावर जातात. बरोबर. असं. आणि पण त्याचा रिझल्ट पण तसाच आहे ना 5-6 महिन्याला. मग तो हिशोब, ही फील्ड चांगली नवीन येऊ शकतात, पण जर तुम्हाला यायचं तर ते एक माइंडसेट करून या आणि विथ क्या एक निश्चय करून या, ड्रीम निश्चय करून या की भाई मेरे को ये सीखने का, इसमें करियर बनाने का. या प्रकारे ते येऊ शकतात. आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या डायरेक्टर बरोबर काम केलंय? असं तर तसे ते खूपच आहे. तरी तुमचे असे जास्त आवडते की बाबा नाही हे डिरेक्टर मला आवडले, त्यांच्याबरोबर काम करताना? आता मी एक 8-9 वर्ष झाले राजू सावंत सर जे आहेत त्यांच्याबरोबर करताय. कारण का ते कसं आहे ते फ्रीडम देतात. आता म्हणजे त्यांनी समजा एक सांगितलं आता आम्ही दोघं बसलेले सीन आहे, तर जर त्यांनी सांगितलं इधर नाही थोडं उधर करते, मग ते तिकडे जाऊन त्यांची कोरिओग्राफी चेंज करतात अकॉर्डिंगली फ्रेम. बरोबर. किंवा त्यांना तिथेच करायचं, मी अकॉर्डिंगली आपली लाईट चेंज करतो, मग त्या हँड इन हँड जातं, आम्ही जेल करतो. म्हणजे ते ट्युनिंग बसलेली आहे. तसं ते आहे. त्यामुळेच पारू सिरियल दिसताना छान दिसते. आता प्रयत्न तर तोच चालू असतो. तुम्ही छान बोलता तो बरोबर नाही. मला खरंच मला एकदा एक जण भेटला होता की ज्याचा या क्षेत्राशी संबंध नाहीये, काहीच संबंध नाही. तो मला भेटताना बोलला आणि म्हणला की अरे हेरंबती पारू सिरियल बघितली का? म्हणलं हो का. अरे कसली छान दिसते यार, मस्त दिसते एकदम सिरियल, बघताना खूप छान वाटतं ते. मग मी तेव्हा म्हटलं की अरे नाही, ते दिसतंय ना ते DOP मुळे दिसतंय आणि ते गणेश कोकरे करतात त्यांच्यामुळे ते तुला दिसताना छान दिसते. नाही म्हणलं अरे खरंच रे, बाकीचं जाऊ दे म्हणला अभिनयाचं, पण सिरियल फार छान दिसली मला. म्हटलं मस्तच. तर ते आवडतं लोकांना, पण कळत नाही की ऍक्च्युअली DOP म्हणजे. हल्ली मी अवॉर्ड्स फंक्शन पण बघतो की अवॉर्ड्स फंक्शनला टेक्निकल लोकांना आणलं जात नाही सिरियलच्या. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय खंत वाटते का की नाही बाबा ऍक्टर येतो तिथं, डिरेक्टर येतो, पण टेक्निकल डिपार्टमेंट जे आहे की ज्याच्यात लाईट्स आहेत, कॅमेरामन आहे, की हे जे मेन आहे तिथं, की मुळात अवॉर्ड्स फंक्शनला ह्या लोकांना पुरस्कार खरे दिले पाहिजे. कारण की ह्यांची मागची मेहनत कोणाला कधी दिसत नाही. कारण की कलाकारांचं कसं असतं की डायलॉग म्हटला, अभिनय केला की तो थोडा वेळ आराम करू शकतो. कारण की तशी असतं की कलाकार हे डायलॉग म्हटला, सीन्स केला की नंतर ते आराम करू शकतात. पण ह्यांचं काम तसं नसतं की हे मी ऍक्च्युली ज्यांना माहिती त्यांना सांगतो. कारण की ह्यांचं काम कसं होतं की लाईट लावण्यापासून सुरुवात होते, लाईट, कॅमेरा, सीन शूट करायचा, सीन शूट झाल्यानंतर परत दुसऱ्या लोकेशनला परत आहे तशी तयारी करायची, लाईट लावणे, परत त्याचं आर्ट डिरेक्शन आणि मग परत कॅमेरा अँगल सेट करून मग त्याच्यानंतर कलाकार येऊन परत ते करतात. कारण की ह्यांचं काम असतं ते कंटिन्यू सुरू असतं. म्हणजे कलाकारांना थोडा मध्ये आधी ब्रेक मिळू शकतो, पण ह्यांना तसा ब्रेक मिळत नाही.
त्यामुळे मला असं वाटतं की अवॉर्ड फंक्शन बघताना की ही लोक कुठंच नसतात. कलाकार असतो, डिरेक्टर असतो, जे प्रसिद्धी चेहरा समोर दिसतो कॅमेऱ्याच्या ती लोक असतात. कधी कॅमेऱ्याच्या मागची लोक कधी दिसत नाही. मग असं तुम्हाला वाटतं का की नाही बाबा की इथं तर पाहिजे की कॅमेरामॅनला सिरियलमध्ये पुरस्कार मिळाले पाहिजे, की त्यांच्यासाठी वेगळं नॉमिनेशन पाहिजे तिथं? देव आहे, देव आहे, देव आहे, फक्त तो दिसत नाही फक्त. आमचं टेक्निशियन तसंच असतं, आम्ही असतो पण दिसत नाही, आणि कलाकारांचा जो दिसता हो दिसता. अच्छा, ऍक्च्युली त्यांनी उदाहरण बरोबर म्हणजे ह्यांच्याच आशीर्वादामुळं आमचं काय म्हणजे जेवढे टेक्निशियन फील्ड आहे, अच्छा अच्छा, टेक्निशियन जे आहेत ते तसेच असतात, ते देव सारखे असतात. म्हणजे माझं म्हणणं आहे ते देव असतात, ते दिसत नाही पण ते असतात. ओके. पण आता खूप साऱ्या अवॉर्ड फंक्शन मध्ये असं टेक्निकल अवॉर्ड वगैरे यायला लागले, चांगलं. त्यांना पण प्रोत्साहन मिळतं की आपण करतोय ते बरोबर करतोय, किंवा त्याला अप्रिशिएट केलं जात आहे. असं माटा अवॉर्ड वगैरे आहे, त्याच्यामध्ये टेक्निशियन साठी आहे. अजून एक असं विषय निघावून विचारावं वाटतं की इथून पुढे तुम्ही या फील्डला कसं बघता, म्हणजे या फील्डमध्ये अजून तुम्हाला काय करावं असं वाटतंय की जेणेकरून अजून इतरांना पण त्याचा फायदा होईल? बघा, ह्या फील्डने मला एवढं काही दिलेलं आहे, मी अपेक्षित नाही केलं काही एवढं होणार, पण म्हणजे आज ओळखतात लोक, बरं वाटतं. पण माझं ह्या पुढचं ह्या फील्डला घेऊन असं आहे की मी एक काही वर्ष पुढे जाऊन एक इन्स्टिट्यूट म्हणता नाही ना, पण एक असं प्रायव्हेट वगैरे असं प्रायव्हेट काय बोलतात त्याला, एक असं ठिकाण जिथे येऊन जे इच्छुक आहेत किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे त्या कामामध्ये, त्या फील्डमध्ये, ते तिथे येऊन शिकू शकतात किंवा आपलं नॉलेज शेअर करू शकतात एक दुसऱ्यासोबत. अशी मी कोकणात असे खूप बघितलेले आहे, ज्यांना मुलं बघितले ज्यांना प्लॅटफॉर्म नाही, की त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर मला असं फ्युचर असं प्लॅन आहे की मी असं काहीतरी प्लॅटफॉर्म तयार करू, ज्याच्यामध्ये जी मुलं इंटरेस्टेड आहे ती तिकडे येतील, ती तिकडे आपलं नॉलेज शेअर करतील, किंवा माझ्यातर्फे मला काय देता येईल ते मी त्यांना देईन. माझ्याकडून मी जेवढं काही होऊ शकतं त्यांच्यासाठी ते मी करेन. कारण का ते बोलतात ना, आता मी समाजाकडनं एवढं घेतलं तर मला समाजासाठी देणं पण गरज. म्हणून मी एक असा प्लॅन करतोय की एक गाभा इन्स्टिट्यूट आहे, गाभा इन्स्टिट्यूट नाही बोलता येणार, पण एक असं एक घर बोलू शकता तुम्ही, ज्याच्यामध्ये तुम्ही येऊन राहा, शिका, नॉलेज घ्या, आणि एक प्लॅटफॉर्म टाईप बनवण्याचा प्लॅन आहे माझा फ्युचर तो. म्हणजे एका वयानंतर मी त्या फील्डमध्ये जी फील्ड मला आवडतं त्याच्या टचमध्ये पण राहील. आणि तसं बघतोय की मी कॅमेरातर्फे आणि माझी कॅमेराचं डिपार्टमेंट मी बघेन. माझी मिसेस जी भाग्यश्री पाणी आहे, ती पण एक कलाकार म्हणजे आर्टिस्ट आहे, ती तिच्या फील्डमध्ये, आणि माझे मित्र पण आहेत भरपूर, ते पण त्यांच्याकडनं जे काय होऊ शकते ते समाजाला देईल. आज आपण थोडक्यात इथंच एक वरवरचीच ओळख करून घेतली आहे फील्ड बद्दलची. ऍक्च्युली सर फार कमी बोलले असं तुम्हाला वाटलं असेल, पण ऍक्च्युली ही लोकच कमी बोलतात, कारण की ह्यांचं काम आहे हे तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिसतं. त्यामुळं आज मी जास्त बोलत होतो, सर फक्त कमी बोलताना तुम्हाला दिसले असतील, पण ऍक्च्युली त्यांनी सांगितलं होतं अरे मला बोलता येत नाही, तूच काय प्रश्न विचारशील त्याला मी हो किंवा नाही याच्यात उत्तर देईन. मीच आपलं त्यांना सांगितलं की सर प्लीज मला तुमच्याबरोबर पॉडकास्ट करायचा आहे आणि तुम्ही केलं पाहिजे, कारण तुम्ही कधी समोर येत नाही कोणाच्या, तुम्ही लोक किंवा तुमच्या क्षेत्रातली लोक, त्यामुळे मला तुमच्याबरोबर पॉडकास्ट करायचा आहे. काही हो नाही तुम्हाला कसं वाटेल ते सांगा, उत्तर द्या. मी तुम्हाला अगदी साधीच प्रश्न विचारेल, पण त्या नादाने तुमच्या फील्ड बद्दल थोडीशी ओळख लोकांना होईल हा माझा प्रयत्न होता. तर आजचा पॉडकास्ट कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आमचं चॅनल सह्या हिरो याला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.